मध्ये तुझं संसारी देता का मला चाल लवकरी जय देव जय देव. बस झाली माझी आरती करायची. हा चहा घ्या आणि आता बाकीची चर्चा करायची आपल्याला. बर बर. चहा लय पक्कड झालाय. म्हणजे महाधनच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं कसं संतुलित आणि सगळं प्रमाणबंध वापरलं पाहिजे चहामध्ये. कारभारी तुमचं आता हे पुरण आहे ना बंद कर. अहो, साहेब काय म्हणाले ना ते मला सांगा. सांगतो की चहा आणि कशी एकदम तरतुरी आली मेंदूला. महाधनचे साहेब म्हणजे योग्य नियोजन आणि नियोजन प्रमाणे कृती झालीच पाहिजे. त्यासाठी योग्य अभ्यास आणि योग्य माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे. मातीची पिकाची खताची पूर्ण शास्त्रशुद्ध माहिती होण्यासाठी महाधन्य फॉर्म्युला तयार करून हे खत बनवलंय. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचं खत आपण पिकाला वापरलं तर पिकासाठी काय कमी काय जास्त काय राहतंय काय उरतंय याची चिंता करायलाच नको. मग सगळं कसं सोपं आणि सुस्थितीत मात्र म्हणजे सामान्य शेतकऱ्याला करता येईल असं असतं त्याच्यामध्ये. कारभारी म्हणजे नेमकं असं केलं काय या माधव? अहो सरकार महाधनी कपाशी पिकाचं संपूर्ण पोषण करण्यासाठी क्रॉपटेक नावाचं खत बाजारात आणलंय. असं होय? त्या खताचा लाखो शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि फायदा पण अनुभवलाय सरकार. आणि महत्वाचं म्हणजे याच्या नावातच त्याचं काम दडलंय. क्रॉप म्हणजे पीक आणि टेक म्हणजे टेक्नॉलॉजी. भारतात प्रथमच महाधन कंपनीने शेतकऱ्याच्या समस्या ओळखून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून बनवलेलं खत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या खतामध्ये आपल्या जमिनीला कमी असलेले असे 8 प्रकारचे घटक याच्यामध्ये आहेत. महत्वाचं म्हणजे हे जर जमिनी टाकलं तर बाकीच्या खतासारखे वाया जात नाही. तसं महाधन कंपनीला हे खत वाया जाऊ नये म्हणून NUT टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरलेली आहे सरकार. आणि त्याच्यामुळं खताची कार्यक्षमता 60-70% वाढली. त्यामुळं 3 पातळीवर होणारं नुकसान खताचं कमी झालंय. म्हणजे कम जले आणि जादा चले अशी या खताची खासियत आहे सरकार. म्हणजे शेतात टाका लागतो थोडं आणि पिकाला झोमतंय जास्त. कारभारी NUT टेक्नॉलॉजी म्हणजे काय हो? त्याची काय माहिती सांगितलंय असेल ना? अहो सांगितलंय साहेबांनी ते एकदम सविस्तर सांगितलंय. आणि असं करू आता एक कालवणाचा काला करतो आता पोटभर खातो आणि मग आपण ते बाकीची चर्चा नंतर करू. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं काम झालं.